ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर बुधवारी आहे महाशिवरात्री. तर महाशिवरात्री असल्यामुळे मग आपल्या घरामध्ये जर महादेवाची कृपा अखंड राहावी, आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं, तर यासाठी मग आपल्याला आंब्यांच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे. त्याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हे लिहायला विसरू नका. आता 26 फेब्रुवारी म्हणजेच की वार आहे बुधवार, तर या दिवशी पंचांगानुसार चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी 11:08 होणार आहे. तर मग हा शुभारंभ 27 फेब्रुवारी सकाळी 8:54 हा जो तिथी आहे तर हा महाशिवरात्रीचा राहणार आहे. तर या दिवशी म्हणजेच की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे, रुद्राभिषेक करणे, उपवास करणे, ह्या सगळ्या आपण जर सेवा उपाय केले तर मग आपल्याला याचं शुभ फळ मिळतं. त्यामुळे मग आजच्या दिवशी भगवान शंकराची सेवा करण्याबरोबर माता पार्वतीची पण आपण पूजा केल्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये आनंद, समृद्धी, घरामध्ये सुख शांती निर्माण होते. आणि मग त्यानंतर काय करायचं आहे, या दिवशी रुद्राभिषेक करून मृत्युंजय मंत्राचा जप करून शिवलिंगावरती जलार्पण करायचं आहे. आता जलार्पण करण्यासाठी तुम्ही जवळपासच्या महादेवाच्या मंदिरात जाल. आजच्या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यावेळेस मग तुम्ही घरी तुमच्याकडे शिवलिंगाची पिंड असेल तर शिवलिंगावरती घरी पण तुम्ही जलार्पण करू शकता, रुद्राभिषेक करू शकता, बेलपत्र अर्पण करू शकता. आता बऱ्याच वेळांना काय होतं की प्रत्येकांना 108 बेलपत्र भेटत नाही, तर मग त्यावेळेस मग तुम्ही एक बेलपत्र अर्पण केलात तरीही चालेल. जरी तुम्हाला एक पण बेलपत्र नाही उपलब्ध झालं तर त्यावेळेस काय करायचं आहे, ज्या मंदिरामध्ये तुम्ही जाणार असाल तर त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जे बेलपत्र अर्पण केलेलं असेल, फक्त एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की ते बेलपत्र 3 पानांचंच असलं पाहिजे. मग ते बेलपत्र तुम्ही धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग बेलपत्र अर्पण करायचं आहे. कोणतेही बेलपत्र शिळे होत नाही, त्यामुळे तुम्हाला बेलपत्र नाही उपलब्ध झाले तर मग तुम्ही अशा पद्धतीने पण बेलपत्र अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला कांदा, लसूण, मद्यपदार्थ म्हणजेच की मांसाहार, ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घेतली पाहिजे. जरी तुमच्या घरातील इतर व्यक्तींचा उपवास नसेल तरी पण आजच्या दिवशी कांदा, लसूण, मांसाहारी ह्या गोष्टी मग घरात चुकूनही बनवू नका. तर मग त्यानंतर मग आपल्याला शिवलिंगावरती दूध अर्पण करायचं आहे. दूध अर्पण केल्यामुळे काय होतं की घरातील शांतीपूर्ण जीवनासाठी आपल्याला आशीर्वाद मिळतो. त्यामुळे मग शिवलिंगावरती कच्चे दूध अर्पण करायचं आहे. म्हणजेच की आपण घरी दूध आणल्यानंतर दूध गरम करतो, तर मग थंड दूध आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे मग दही अर्पण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे. आता बेलपत्र अर्पण केल्यामुळे काय होतं की भगवान शंकराला बेलपत्र सगळ्यात जास्त प्रिय आहे, त्यामुळे मग तुम्ही बेलपत्र अर्पण करू शकता. धोत्र्याचं फूल, फळ, आता यापैकी तुम्हाला एक जरी वस्तू उपलब्ध झाली तरी तुम्ही आजच्या दिवशी अर्पण करू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, जरी तुम्हाला कोणतेही सेवा करणं शक्य होत नसेल किंवा महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग त्यावेळेस महिलांनी काय करायचं आहे, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप केला तरीही चालेल. कारण कोणतीही सेवा तुम्हाला करायला नसेल जमली तर ही सेवा सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि भोळा शंकर आहे, तुमच्या ज्या पण काय आहेत इच्छा त्या इच्छा नक्की पूर्ण करतात. तर मग आंब्यांच्या पानांचा जो आपल्याला उपाय करायचा आहे तर तो उपाय करण्या अगोदर काय करायचं आहे, आता आपण ज्यावेळेस घरामध्ये शिवलिंगाची पूजा करतो त्यावेळेस मग आपल्याला धोत्र्याचं फूल आणि फळ हे पण अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर मग शिवलीलामृत हा जो ग्रंथ आहे तर बरेच जण काय करतात की आजच्या दिवशी शिवलीलामृत या ग्रंथाचा पारायण करतात. आणि मग ज्यांना शक्य होत नसेल पारायण करणं त्यांनी मग शिवलीलामृत ग्रंथातील जो 11वा अध्याय आहे तर तो 11वा अध्याय पठण करायचा आहे. कारण की 11वा अध्याय हा रुद्राध्याय म्हटले जाते, त्यामुळे मग आपल्याला एक जरी अध्याय पठण करणं शक्य होत असेल तर हा अध्याय आवर्जून आपल्याला पठण करायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच जणांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही, त्यामुळे मग तुम्हाला रुद्राभिषेक केल्याचं आपल्याला फळ मिळतं. म्हणून मग आजच्या दिवशी 11वा अध्याय पठण करायचा आहे. यानंतर मग तुम्ही नंतर 7 दिवस पण तुम्ही हा 11वा अध्याय पठण करू शकता. म्हणजेच की महाशिवरात्री झाल्यानंतर 7 दिवस नंदी पक्षाचा काळ चालू असतो, त्यामुळे मग हा अध्याय तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर काय करायचं आहे की आंब्यांच्या पानांना आपल्या हिंदू धर्मांमध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते आणि मग आंब्यांच्या पानांची खूप महत्त्वाची म्हणजेच की प्रभावी जे काही पानं आहेत त्याला खूप अनेक उपाय सुचवले जातात. आता आर्थिक समस्या तसेच अडथळे असतील तर मग आंब्यांच्या पानांचा उपाय केल्यामुळे अडथळे आपल्या घरातील दूर होण्यास मदत होते. तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, आपल्याला 11 आंब्यांची पाने घ्यायची आहेत, पाने चांगले घ्यायचे आहेत, पाने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, 11 सफेद फुलं घ्यायची आहेत. आता तुम्ही कोणतेही फूल घेऊ शकता,
त्यामुळे सफेद फूल घेऊ शकता. आणि त्यानंतर ती फुले घ्यायची आहेत आणि गंगाजल असेल तर त्या फुलांवरती गंगाजल शिंपडायचं आहे. आणि एक आंब्याचं पान आणि एक सफेद फूल असं त्याचं तोरण बनवायचं आहे. आता ज्यावेळेस तुम्ही आंब्याचं पान घ्याल त्यावेळेस मग काय करायचं आहे, त्या पानांवरती प्रत्येक पानांवरती चंदनाने ओम लिहायचं आहे प्रत्येक पानांवरती. आणि मग फुलांवरती पण चंदन अर्पण करायचं आहे. आता चंदन हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे मग आंब्यांच्या पानांवरती चंदनाने ओम लिहायचं आहे. आणि जर चंदन नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही त्यावेळेस काय करायचं आहे, कुंकवाने लिहिला तरीही चालेल. पण माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते कुंकवाने लिहिल्यानंतर, म्हणून मग कुंकवाने लिहिलात तरीही हरकत नाही. तर हे तोरण मग काय करायचं आहे, हे तोरण मग आपल्याला तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे मग त्यावेळेस मग तुम्ही सकाळीच हे दरवाजाला तोरण लावू शकता. आणि तिथे बांधायचे, म्हणजे ज्यावेळेस दरवाजाला बांधायचं आहे तोरण त्यावेळेस मग तोरण बांधत असताना काय करायचं आहे, ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत मग तोरण बांधायचं आहे. ज्यावेळेस आपण तोरण बनवणार आहे त्यावेळेस पण आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. किंवा मग तुम्ही श्री शिवाय नमस्तुत्यम हा मंत्र म्हणलात तरीही चालेल. कारण की काय होतं की या तोरणामुळे आपल्या घरातील जी सकारात्मकता ऊर्जा तयार होते, घरामध्ये नकारात्मकता निघून जाते आणि घरातील ज्या पण काय नकारात्मक ऊर्जा निघून गेल्यामुळे घराची प्रगती होते, घरामध्ये भरभराट होते. तर घरात जर एखादी व्यक्ती सतत आजारी वगैरे पडत असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आहे, किंवा नजरबाधा होत असेल, लहान मुलगा असेल किंवा मोठे असतील, सतत आजारपण असेल तर तेव्हा मग पण आजारपण दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. आता ज्यांना हा उपाय करणं शक्य होत नसेल तर त्यांनी मग 11 पाने घ्यायची आहेत आणि मग 11 पाने आंब्याची घ्यायची आहेत आणि ती पानं धुवून घ्यायची आहेत. धुवून पाने घेतल्यानंतर प्रत्येक पान धुवून घेतल्यानंतर तर त्या पानांच्या मधोमध जी ती दोन मध, आपल्याकडे ज्यावेळेस मध असतं त्याला बरेच जण शहद पण असे म्हणतात. तर मग ही पाने काय करायचं आहे तर मधामध्ये बुडवायचे आहेत आणि मग महादेवाला अर्पण करायचे आहेत. आता महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत, म्हणजेच की महादेवाची जी अशोक सुंदरीची जागा आहे तिथे मग आपल्याला ही पाने अर्पण करायची आहेत. यामुळे काय होते की आपल्या घरातील जी कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचं म्हणा, लहान मुलांचं म्हणा, आजारपण बरं होतं, नकारात्मकता दूर होण्यास मदत होते त्या व्यक्तीमधील. आणि मग घरामधील जर पैशाच्या समस्या दूर होतात तर मंदिरामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. किंवा जर तुम्हाला हा उपाय मंदिरात करणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस मग तुम्ही हा उपाय घरी केलात तरीही चालेल. कारण की काय होतं की आपण मंदिरात ज्यावेळेस सेवा करतो त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं. कारण मंदिरातलं वातावरण पवित्र असतं, नकारात्मकता नसते मंदिरामध्ये. त्यामुळे कोणताही उपाय, कोणतीही सेवा करत असताना मंदिरात करायची आहे. आणि आजच्या दिवशी आपल्याला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप करणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते. तर आपल्या घरातील एखादी व्यक्ती नोकरी व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये प्रगती होत नसेल तर मग प्रगती होण्यासाठी काय करायचं आहे, मंदिरामध्ये शुद्ध तुपाचे दिवे लावायचे आहेत, 11 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. जर तुम्हाला मग दिवे प्रज्वलित करत असताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे. आणि मग आजच्या दिवशी बेलाचं झाड जिथे आहे तिथे बेलाच्या झाडाला पण आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.